बातमी अयोध्येची। अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय। याची जय्यत तयारी अयोध्येमध्ये सुरू असताना रामायणामध्ये ज्या पंचवटीचा उल्लेख होतो त्या भागातील रामाच्या पाऊल खुणा जाणून घेणार आहोत। दंडकारण्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या पंचवटीमध्ये आजही रामाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत। पौराणिक कथा देखील त्यांची साक्ष देत आहेत। पाहूया पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट। प्रभू श्रीराम आणि पंचवटी यांचं एक अनोखं नातं आहे। रामायण असो किंवा रामाच्या कथा असो, नाशिकच्या पंचवटीचा उल्लेख आवर्जून केला जातो। वनवासाच्या काळात पंचवटीतील रामाच्या निवासाला रामायणात विशेष महत्त्व आहे। याच पंचवटीतून शूर्पणखेमुळे रावणाबरोबरच्या संघर्षाची ठिणगी पडली होती। प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीतेसह 14 वर्षांच्या वनवासात दंडकारण्यातील एक भाग असलेल्या पंचवटी परिसरात 1 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास होते। राम, लक्ष्मण आणि सीतेचं वास्तव्य ज्या गुफेत होतं त्या गुफा पाहताना त्या काळातील रामाच्या वास्तव्याची साक्ष पाहायला मिळतात। ज्या पंचवटीत श्रीरामाचं वास्तव्य होतं त्याच परिसरात ऐतिहासिक काळाराम मंदिर पाहायला मिळतं। जवळच लक्ष्मण गुफा आणि सीता गुफा आहेत। पर्यटक मोठ्या संख्येनं श्रद्धेपोटी या परिसरात हजेरी लावत असतात। जब माता सीता जी का अपहरण हुआ था तो दोनों भाई उनकी खोज करते करते यहाँ रुके थे। ऐसा तो उनके नाम से एक गुफा बनी हुई है जहाँ संत लोग जाकर अपना ध्यान करते थे। पंचवटीत असलेल्या काळाराम मंदिराच्या जवळच गोऱ्या रामाचंही मंदिर आहे। शुभ्र रंगाच्या संगमरवरात राम पंचायतनाची मूर्ती या मंदिरात पाहायला मिळते। त्यामुळे या मंदिराचं नाव गोऱ्या रामाचं मंदिर असं पडलंय। काळाराम मंदिरात असलेल्या मूर्ती या काळ्या पाषाणातील असल्यानं त्या मंदिराला काळाराम मंदिर असं म्हटलं जातं। काळाराम मंदिरातील मूर्ती या पुजारी घराण्यातील। आजही पुजारी घराण्यालाच या मूर्तींची सेवा करण्याचा अधिकार आहे। पंचवटीतील श्रीरामाच्या वास्तव्याच्या खुणा पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या भागात येतात। श्रद्धेनं रामाचं दर्शन घेतात। या पर्यटकांवरच इथल्या बहुतांश व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो। तो कालेराम भगवान का जो मंदिर है वो पेशवा महाराज के द्वारा बनाया गया, वो स्वयंभू मूर्ति है। और वहाँ भगवान ने जिस क्षेत्र में भगवान विराजमान है कालेराम, वहाँ भगवान ने खरदूषण को मारने के लिए काल रूप बनाया था। 14,000 की सेना आई और उनको भगवान ने पल भर में नष्ट कर दिया काल रूप बना करके। तो वहाँ काली मूर्ति इसलिए कालेराम भगवान बोलते हैं। ये भगवान की यहाँ सफ़ेद मार्बल की मूर्ति इसलिए यहाँ गोरेराम भगवान बोलते हैं। प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांसोबत लढत असताना सीतेला सुरक्षित ठेवण्यासाठीचं स्थळ म्हणजे सीता गुफा। या गुफेतूनच जिथं राम विश्राम करत त्या रामशेज किल्ल्यापर्यंत रामकालीन भुयारी मार्ग असल्याची आख्यायिका आहे। शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर राम लक्ष्मणाच्या जोडीनं रावणाच्या हजारो राक्षसांसोबत संघर्ष केल्याची आख्यायिका आहे। हे युद्ध सुरू असताना सीतामाई या गुफेत सुरक्षित होत्या असं अभ्यासक सांगतात। या सीता गुंफामध्ये सीतामाईला 1 रात्र 1 दिवस रामाने लपून ठेवलं होतं। का लपून ठेवलं होतं? ज्या रावणाच्या बहिणीचं नाक कापलं शूर्पणखेचं, तेव्हा रावणाचे 2 भाऊ होते, खर आणि दूस। ते 14,000 युद्ध करायला आले होते। त्या टायमाला हे पूर्ण जंगल होतं। युद्ध झाल्यानंतर सीतामाईला शोधायचं कुठं, तर साक्षीला 5 झाडं ठेवली। या झाडामुळे या जागेला पंचवटी म्हणतात। नाशिकच्या पंचवटीत रामायणाशी नातं सांगणारी काही कुंड देखील आहेत। दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे। नाशिक शहराच्या मधोमध वाहणाऱ्या या गोदावरीच्या तीरी असलेली ही कुंड भाविकांची श्रद्धास्थान आहेत। या कुंडाबाबतही अनेक आख्यायिका आहेत।
यात रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड यांचा समावेश आहे. याच कुंडांमध्ये त्यावेळी प्रभू श्रीराम स्नान करत असल्यानं त्यांचीच नावं या कुंडांना देण्यात आल्याचं सांगितलं जातं. आजही लाखो लोक या ठिकाणी येतात, स्नान करतात. या निमित्तानं प्रभू रामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे दर 12 वर्षांनी साधू महंतांच्या उपस्थितीत गोदावरी तीरी कुंभमेळा पार पडतो. ही गोदा घाटावरील कुंड आजही रामायणातील पाऊल खुणांची साक्ष देतात. गोदावरी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे आली आणि पश्चिमेकडे आल्यानंतर दक्षिणेकडे जिथे वळते तो भाग म्हणजे रामकुंडचा मागचा भाग म्हणजे तो धनुष्कुंड, धनुष आकारचा. म्हणजे दक्षिण वाहिनी गोदावरी तिथून ती सुरू होते. त्याचा मागचा लक्ष्मणकुंड जिथं श्री लक्ष्मणांनी स्नानविधी केलेला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि आता हे कॉन्क्रिटायझेशनमुळे सर्व कुंड अखंड झाले. रामकुंडाचा पुढचा हा सीताकुंड जिथं सीतामातांनी स्नानविधी केला. आणि आपण नारोशंकर जे मंदिर आहे त्याच्या बाहेरचा जो आहे तो रामगया कुंड म्हणजे श्रीरामाने दशरथ राजाचा जो श्राद्धविधी होता तो श्राद्धविधी त्यांनी तिथं पार पाडला म्हणजे तो रामगया कुंड. असे सर्व कुंड आणि श्रीराम असं त्यांचे एक जुनं त्या काळातलं कनेक्शन आपल्याला मिळून येत आहे. प्रभू श्रीरामाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमध्ये नाशिकचा हा धागा अतूट असल्याचं समजलं जातं. रामाच्या वनवासातील पंचवटी परिसरातील त्यांचं वास्तव्यही विशेष महत्त्वाचं समजलं जातं. अयोध्येतील प्रभू श्रीरामाची मराठमोळ्या नाशिकचं हे नातं अभिमानानं असल्याची नाशिककरांची भावना आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना मराठी मुलाखतीत या रामाच्या पाऊलखुणा महाराष्ट्राचं अयोध्येशी नातं सांगणाऱ्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.